दिलेलं वाक्य असेरिटिव्हचं दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा इंट्रोगेटिव्ह नकारार्थी, जर दिलेलं असेरिटिव्हचं वाक्य नकारार्थी तर त्याचा इंट्रोगेटिव्ह होकारार्थी असेल. मूळ वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू, डज, डीड हे त्याच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. समजा हे पहिला प्रश्न पहा, याच्यावर आधारित आपण घेऊया. पहिला क्वेश्चन, ही वॉज गिल्टी. तो दोषी होता. हे काय आहे? असेरिटिव्ह सेंटेन्स. शेवटी फुल स्टॉप आहे, कर्ता क्रियापद कर्म आहे, म्हणजे हे काय असेरिटिव्ह सेंटेन्स आहे. ज्यावेळेस या असेरिटिव्ह सेंटेन्सचा आपण काय बनवू, या असेरिटिव्ह सेंटेन्सचा आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवू. तर तो कसा असणार त्याचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स? त्याचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असा असणार. पहा, आधी येणार सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या आधी सुरुवात ज्यावेळेस आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवतो, यस नो टाईप किंवा रेटोरिकल, तर सहाय्यकारी क्रियापद आधी येतं. म्हणजे काय? वॉज आलं, मग राहिले, मग त्याच्यानंतर काय घ्यायचं? त्याच्यानंतर घ्यायचं कर्ता वॉज ही, आणि